स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ठिकाणी, मोरदरा या ठिकाणी. चला मित्रांनो, आलो आहे आता इथं पेमगिरी इथं वट पौर्णिमा निमित्त भव्य असा कुंकवाचा वट सावित्री पौर्णिमा निमित्त कार्यक्रम आहे. चला मित्रांनो, आज या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त झाड वाटप कार्यक्रम आहे. तर कोणकोणते झाड आहे? झाड या ठिकाणी आवळ्याचे, पेरूचे, वडाचे, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी वटवृक्षाला ज्या महिला येणार पूजा करण्यासाठी त्यांना या ठिकाणी मोफत झाडाचं वाटप आहे, जेणेकरून वृक्षारोपणाचे वाढावा आणि आजच्या या धार्मिक ठिकाणावर मिळालं जे झाड आहे त्या झाडाची महिला अतिशय चांगली देखभाल करतात आणि पुढच्या वर्षीपर्यंत त्या झाडांना पेरू येतील असे सुंदर असे पेरूचे झाड आहेत, आवळ्याचे झाड आहेत आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण होऊन आपलं निसर्ग संवर्धन होण्यासाठी त्याची मदत होती. हो, नक्कीच धन्यवाद. तर नक्कीच एकदम मस्त संकल्पना आहे. नक्कीच आज महिला या ठिकाणी मस्त झाडं घेऊन त्याचा नक्कीच व्यवस्थित लावतील. तर चला मित्रांनो, आज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर काय बघण्याचा योग येणारच आहे. नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला मित्रांनो, आज इथं भरपूर झाड आहे. हा, तर दादा काय आज या ठिकाणी झाड वाटप आहे, त्या निमित्त काय दोन शब्द बोलू शकतात? हो, नक्कीच नक्कीच. आज आम्ही इथं वट पौर्णिमेला आलो होतो. इथं वडाच्या झाडाखाली गिरगावचं जे आमचं वटवृक्ष मोठं इथं आम्ही आलो होतो पूजेसाठी. पण त्यानिमित्ताने इथं आम्हाला एक झाड आम्हाला दिलं आणि ही संकल्पना खूप छान आहे की झाडे लावा, झाडे जगवा. आज आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे, पण आपण झाडे तोडतो खूप साऱ्या ठिकाणी. आज नाशिकला पण तुम्ही बघा, कुंभमेळ्याच्या ठिकाणी कितीतरी झाडांची तोड भरपूर आहे तिथं. आज इथे आपले अमोल खताळ जे आमदार आहे आपल्या संगमनेर तालुक्याचे, त्याच्यातून ही जी संकल्पना आहे खूप छान आहे आणि प्रत्येक जण एक एक झाड घेऊन जाते आणि ते लावतंय. सो प्रत्येक जण एक एक झाड घेऊन जा आणि ते नक्की लावा, त्याला रोज पाणी घाला. ही खूप गरज आहे. जसे आपल्याला रोज खायची झाडांना पण गरज आहे आणि याच्यातूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो. सो खूप भारी संकल्पना आहे आणि सगळेजण यानं व्हिजिट करा, एक एक झाड घेऊन. धन्यवाद दादा. चला मित्रांनो, आता वट पौर्णिमा निमित्त इथं भरपूर दुकानं आले आहे आणि भरपूर इथं गर्दी आज आहे. चला इकडे सर दुकानं भरपूर आहे. आता वट पौर्णिमा निमित्त हे आमचे गाववाले पण आहे. नमस्कार, कधी आले? हा ना. चला, मस्त प्लेसेस आहे, त्यांच्या वस्तू जबरदस्त आहे. चला आलो इकडून. चला, वट सावित्री पौर्णिमा निमित्त इथं भरपूर आहे. सावित्री पौर्णिमा निमित्त भरपूर जे काही महिला आल्या आहेत. आता इथं मस्त चालू आहे. चला, तयारी चालू केली आहे. चला मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो आहे. पेमगिरी या ठिकाणी चालू आहे. इथं वडाचं पूजन वट सावित्री पौर्णिमा निमित्त इथं भरपूर महिला आल्या आहे आणि एकदम जबरदस्त कार्यक्रम आहे. चला, आता इकडं पण चालू पूजा करायची. आता चला तुम्हाला दाखवतो. चला, आता इथं चालू आहे वडाला फेरे मारायचं का. चला, आता इथं मस्त चालू आहे वडाला फेरे मारायचं काम.
तर तुम्ही पाहू शकताय एकदम 5 एकरात पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष इथं चालू आहे वट सावित्री पौर्णिमाचा भव्य असा कार्यक्रम बघू शकताय. खूप महिला आल्या आहे या ठिकाणी या वडाला. इथं पूजन चालू आहे पाहू शकता. आता मस्त चालू आहे इथं वडाचं पूजन करायचं का जबरदस्त. इथं सुरुवात करायची आहे वडाल फेर मारण्यासाठी. हा करा सुरुवात. चला आता सुरुवात केली आहे. चला मित्रांनो चालू आहे आता मस्त पैकी वडाल फेर मारायचं काम. चला मित्रांनो आता इथं झाला आज फेर मारून. आता बऱ्याचशा महिला आलीच आहात तर त्यांचं पण पूजा चालू आहे. वडाल फेर मारायचं काम चालू आहे. भरपूर आहे. किती गर्दी यार भरपूर गर्दी आहे. आता तुम्ही आले नाही काय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा माठ वटवृक्ष जवळपास 5 एकरात पसरलेला. भरपूर इथं लोक येतात तशी दे काय भरपूरच येतात पण आज गर्दी आहे इथं वट सावित्री पौर्णिमा निमित्त त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चला मित्रांनो इथं भरपूर महिला आल्या आहे आणि सगळ्याच पूजा आणि वडाल फेरे पण मारत आहे. मित्रांनो भरपूर पूजा चालू आहे. आता मित्रांनो आपण जात मठ बाबा जात आहे त्यांचं या ठिकाणी मंदिर आहे. या ठिकाणी त्यांचं पूजा वगैरे चालू आहे. भरपूर या ठिकाणी गर्दी आहे. तिथं पण आहे तिथं वटवृक्षाला पहिल्यांदाच आले तर पहिल्यांदाच आले आहे आज ती आणि मस्त पूजा बिजा झाली आता. तर चला मित्रांनो आज आपण इथे आलो आहे तर
भरपूर या ठिकाणी महिला आल्या आहेत. आज खिचडी वाटपाचा कार्यक्रम पण आहे मित्रांनो, मस्त पैकी. इकडे या खिचडी खाते. चला मस्त पैकी खिचडी वाटपाचा कार्यक्रम आहे. चला मित्रांनो आपण पण खिचडी घेऊ. हा तुमचं घेऊ काढून. चला मस्त खिचडीचा आनंद घ्यावा. चला खिचडी. चला चला ते पण मित्र आहे आपले फॅन, ते पण खिचडीचा आनंद घेत आहे. चला मित्रांनो मी पण घेतो आनंद खिचडीचा. धन्यवाद. तुमचं गाव कसं आहे? काय वडाला आलते का? चला धन्यवाद. जरा खिचडी खायचं काम चालू आहे. लय भुकावले काय वडाल तुम्हाला गुंडाळून भूक लागली काय? चला मित्रांनो आलो आम्ही वड पाहिलं, चाललो मस्त फिरत. चला वडाचा क्रॉस करायला अवघड आहे, पण मग हळूहळू क्रॉस केला पाहिजे. पडशी आली, एकचं वजन जास्त आहे. मित्रांनो आम्ही फिरलो पार, पूर्ण वड पाहिलाय बरं का. भरपूर येत आता. आज वट पौर्णिमा निमित्त गर्दी लय आहे मित्रांनो. या चालूच आहे. आता तुम्हाला वड दाखवलाच आहे, भरला मोठा वड आहे. आज उत्सव चालूच आहे. भरपूर या ठिकाणी महिला येत आहे. वट पौर्णिमा चालूच आहे. भरपूर गर्दी आहे. इकडं पण चालू आहे वडा पुजायचं काम. भरपूर वड पुजायचं काम चालू आहे. मला तुम्हाला आता वड दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे. तर हे वडा खालून इथून वड आहे आणि वड्याला इकडं पाणी जातं. आता मित्रांनो पाणी साचेल आहे, त्याच्यामुळे थोडा जाणे गर्दी तर भरपूर आहे. भरपूर आहे. चला मित्रांनो आता बरंच टाइम झाला आहे, तरी अजून महिला तर भरपूर येत आहे. भरपूर महिला येत आहे. चला आता आपण इकडे जाऊ. चला मित्रांनो आपण आज आलतो महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वट ऋषी टेमगिरी या ठिकाणी. आज तुम्हाला हा वट दाखवण्याचा प्रयत्न केला. वट पौर्णिमा निमित्त इथं भरपूर गर्दी असते. चला आता भरपूर फिरण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या गावच्या वतीनं प्रथम ताईंचा उत्सव अतिशय भव्य दिव्य होतोय. दरवर्षी या उत्सवासाठी अशीच गर्दी असते. दरवर्षी बघतो आपण. सांगायचं तात्पर्य एवढंच ताई की भाऊ जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून या दिवसाचं महत्व म्हणा किंवा या कार्यक्रमाचं महत्व अगदी वाढत चाललंय. का तर यापूर्वी कार्यक्रम होत होते, भव्य दिवस व्हायचे, टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रेक्षणीय स्थळं आहे किंवा आपल्या गावात जर ह्या वडाच्या झाडा प्रत्येक ठिकाणावरून लोक जर इतक्या यांनी येत आहे बघताय, तर आपल्या गावाचा मान सन्मान आणि आपल्या गावाचे जे
बघा मित्रांनो आता भरपूर वड पाहायला पण वड कस काय झाडच आहे ना पाण्याशी आता बघा का हा? चला आता काय घ्या आवडे आपल्या जत्रात हा चला झालं का बघून चला चला इथं काय घ्या साहेब कानात वाहत हा वेगळंच आहे का आता मग काय आहे तोच यार ना चला. चला आता येतं काय घ्या साहेब ऐकल काय माहिती हे घ्या साहेब चला मित्रांनो बरं आता बाहेर आलो आहे झालं आहे फिरून. मस्त चला चला